नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। कागल-सातारा हायवेचे निकृष्ट काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाका। कागल-सातारा महामार्गाच्या सापत्रीकरणाच्या कामात कंत्राटदारांनी उपकंत्राटदार नेमले आहेत, मात्र त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे। उपकंत्राटदारांसह त्यांना नेमणाऱ्यांनाही काळ्या यादीत टाका, असे स्पष्ट आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना दिले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात कागल परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि विविध रस्ते कामाचा त्यांनी आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयात कागल परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि विविध रस्ते कामाचा त्यांनी आढावा घेतला। सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली। महामार्ग सापत्रीकरण आणि रस्त्याच्या कामासाठी प्रमुख कंत्राटदारांकडून विविध ठिकाणी उपकंत्राटदार नेमले आहेत। उपकंत्राटदाराकडून ही कामे करून घेण्यात येत असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास येत आहे। अशा कंत्राटदारांना तातडीने काळ्या यादीत टाका। राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या कामाबाबत ग्रामस्थांकडून वारंवार विविध तक्रारी प्राप्त होत आहेत। वाहतूक कोंडी, सांडपाणी व पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा, पुलाची उंची तसेच पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील अडचणीचा या तक्रारीत समावेश आहे, असं सांगत या समस्यांच्या अनुषंगाने तसेच सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी येत्या गुरुवारी कागल नगरपालिका सभागृहात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आदेशही मुश्रीफ यांनी दिले।